गाडेकर मसाल्यावरती निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व प्रिय ग्राहकांना माझा मनापासून नमस्कार. मित्रांनो, गेली 8 वर्षापासून आपण या व्यवसायामध्ये आहेत आणि अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की मागील 8 वर्षापासून गाडेकर मसाल्याच्या सोबत जे काही आमचे महत्त्वाचे ग्राहक जोडलेले गेलेले आहेत आणि जे जोडले जात आहेत ते कंटिन्यू आपल्याशी अजूनही व्यवस्थितरित्या कनेक्टेड आहेत. आपले मसाले ते रेग्युलर घेतात. त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्ही आमच्यावरती दाखवलेला विश्वास आणि आम्हीही त्या विश्वासाला अतिशय योग्यरित्या पात्र ठरत आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोणत्याही मसाल्यामध्ये आपण कोणत्याच प्रकारचं केमिकल, आर्टिफिशियल कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह आपण वापरत नाही. अगदी आपले मसाले जे काय आहेत हे अतिशय शुद्ध, लज्जतदार, पूर्णपणे नैसर्गिक आणि एकदम स्वच्छ सुंदर अशा वातावरणामध्ये आपण या ठिकाणी तयार केलेले असतात. मला गृहिणींना एक सांगायचं आहे की आपण ज्या रेग्युलर भाज्या करतो त्या प्रत्येक भाजीसाठी आपण जर वेगवेगळा मसाला वापरला तर जेवणामध्ये आपल्याला वेगवेगळी टेस्ट मिळू शकते किंवा मिळते. नाहीतर बेसिकली काय होतं की भाजी कोणतीही असू द्यात, घरामध्ये जे काही ठराविक मसाले असतात ते आपण सगळ्याच भाज्यांना सगळ्या प्रकारचे मसाले वापरतो. त्याच्यामुळं ज्या काही भाज्या आपल्या तयार होतात त्या सर्व भाज्यांना आपली एकच टेस्ट मिळते आणि म्हणून थोड्याफार दिवसानंतर आपल्या त्या टेस्टचा कंटाळा येतो. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आपण प्रत्येक मसाल्याचं एक वैशिष्ट्य असते, तो मसाला त्या भाजीला वापरला गेला पाहिजे. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला माझ्या सर्व गृहिणींना मला एवढं सांगायचं आहे की सर्व प्रकारच्या ज्या काही रस्साभाजी आहे, कटाची आमटी असेल, आपण जर पुरणपोळीचा स्वयंपाक करतो तेव्हा ती जी आमटी करतो त्याच्यासाठी म्हणा किंवा स्पेशली मटणसाठी म्हणा, गाडेकर मसाल्याचा काळा मसाला, संडे मसाला आणि मटण मसाला आपला एकच आहे. तो जर तुम्ही वापरला तर त्याला एक चांगल्या प्रकारची टेस्ट येते. तो स्पायसी पण आहे आणि अतिशय सुंदर अशी भाजी त्याने तयार होते. तो तुम्ही सर्व प्रकारच्या रस्साभाज्यांना वापरू शकता. गाडेकर मसाल्यांचा जो गोडा मसाला आहे तो मसाला आपण सर्व प्रकारच्या कडधान्यांच्या भाज्या म्हणजे मटकीची उसळ, मुगाची खिचडी प्लस आपण जो मसाले भात करतो त्याच्यामध्ये जर गोडा मसाल्याचा वापर केला आपण तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होतो. घरातल्या सर्वांना आवडेल. एक त्याचा वेगळ्याच प्रकारचा स्वाद सर्वांना हवाहवासा वाटणारा असा आपला हा गोडा मसाला आहे. त्या व्यतिरिक्त जर आपण भरलेलं वांगं करत असेल, सुकी भेंडी करत असेल भरलेली, तर त्याच्यामध्ये गोडा मसाला जर तुम्ही वापरला तर त्याला एक वेगळ्या प्रकारची चांगल्या पद्धतीची अशी चव येते. गाडेकर मसाल्यांचा अजून एक मसाला कांदा लसूण मसाला अतिशय स्पेशल असा मसाला आहे. तो पूर्णपणे आपण ओला कांदा आपण चिरून शिजवून त्यामध्ये परतून आणि मग आपण तो तयार करतो. त्याच्यामध्ये तीळसुद्धा आपण वापरतो. अतिशय चांगल्या प्रकारचा हा कांदा लसूण मसाला आहे, तो आपण या ठिकाणी तयार करतो. त्यालाही प्रचंड मागणी आहे. तो सगळ्याच भाज्यांना तुम्ही वापरू शकता. व्हेज, नॉनव्हेज ज्या काही भाज्या रेग्युलर करतात तो कॉमनच मसाला त्याला म्हणावा लागेल. तो सर्वच